ताई 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 मी आज खूप 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 खुश आहे. मला विचार काय झालंय? ऐकलं की तू पण खुश होशील. लहान मुलासारखं नको करूस मधुरा, काम आहेत मला बाजूला. अगं ताई ऐक ना. ताई ताई अगं मी तुला एवढी आनंदाची बातमी सांगते आणि तू विचारत पण नाहीयेस काय बातमी आहे. अगं तुलाच काय, मी तर अख्ख्या जगाला ओरडून सांगायला तयार आहे. आपण नंतर बोलू, मला स्वयंपाक करायचंय, मामाच्या जेवणाची वेळ. ताई नंतर बोलू मधुरा. ठीक आहे नको बोलू, मी तर तन्वीलाच सांगते. आधीच काय कमी होतं त्यात तू परत भर घातलीस. ऍटलिस्ट मागे तरी बघायला पाहिजे होतं. सारे फुल प्रेमाचं भाषण दिलंच न बघता. अथर्व, मला काय माहित मधुरा तिथे येईल. मला क्षणभरही वाटलं नव्हतं की मधुरा येईल म्हणून. यार आमची खास जागा आहे ना टेरेस, माझी आणि मीराची. आणि मी तिला हिंट पण दिली होती, त्यामुळे मला माहित होतं की मीराच येणार म्हणून. अरे हिरो, मधुरा ताई आता प्रेमात पडली आहे ना. तू हिंट दिली नसतीस तरी ती आलीच असती टेरेसवर. आता तुला आता जपून राहायला हवं. जे व्हायला नको होतं ते सगळं झालंय ऑलरेडी. मधुरा ताईला तर खात्रीच पटली असणार रे की तू जे काही बोललायस ना ते तिच्याबद्दलच बोललायस. अरे आता तिचा एक गैरसमज दूर करावा लागेल. अरे त्याआधी मीराचा गैरसमज दूर करावा लागेल, तिच्याशी बोलावं लागेल. तिने काहीतरी गैरसमज करून घेतला नसेल म्हणजे मिळवलं. आय होप नसेल, कारण तिला माहिती आहे माझं फक्त आणि फक्त तिच्यावरच प्रेम आहे. पण तिच्याशी बोलायला पाहिजे. प्रेम व्यक्त करण्याची तुझी स्टाईल किती हटके, एकदम तुझ्यासारखी. माझं पण तुझ्यावर खूप प्रेम आहे आदित्य, आणि फक्त तुझ्यावर प्रेम आहे. आदित्य काच लागली तुला? अरे देवा, आय एम सो सॉरी, चुकून फुटलं माझ्या हातून ग्लास. एक मिनिट, एक सेकंड. का तुझं प्रेम नाहीये ना माझ्यावर? आत्ता का जीव वर खाली होतोय? काही गरज नाहीये. काय झालं? काय, एक मिनिट, काय झालं आदित्य? आदित्य तू ठीक आहेस का? अगं माझ्या हातून चुकून ग्लास फुटला. हा कधी आला अचानक कळलंच नाही, त्याला काच लागली. अरे यार ताई, तुझं लक्ष कुठे असतं हल्ली? लागली ना त्याला काच. आणि तू काय हळद लावतेस ते मसाल्याच्या डब्यातून? तू चल आदित्य, मी तुला ऑइंटमेंट लावते. चल मधुरा, फार नाही लागलंय. आदित्य मी ऑइंटमेंट लावते, चल तू चल. चल 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 लवकर चल. एक अरे केवढं लागलंय ते. आई पण ना, सावकाश. बस बरं. आपले बरंच लागलंय रे. जस्ट रिलॅक्स. हा मी औषध घेऊन येते. हा बस बस.
आपल्या बरंच लागलं ना. मधुरा ठीक आहे, एवढं काही नाही. एवढं काही नाही, काय रक्त बघ केवढं आलंय. थोडं औषध तर लावायला पाहिजे ना. दुखतंय ना. ओके. मी आज जाऊन आराम करतो. अरे आता सावकाश थांब, मी घेऊन जाते तुला. ये. अरे यार, ही तर गळ्यातच पडली याच्या. दादा, अरे काय झालं तुला? काय काय? अरे काच लागली त्याच्या पायाला बघ ना. मी आता औषध लावलंय. हा घरी जातो म्हणला म्हणून मग मी सोडायला चालली. घेतलीस ना जखम करून? सांगितलं होतं ना जरा जपून. ताई तू काही काळजी करू नकोस, मी नेतो दादाला. अरे चल. कशाला आपटशील तू कुठेतरी, मी नेतीये ना त्याला. काही काय ताई, चल दादा ये. हो मी जातो. अरे काय चाललंय तुझं? काय चाललंय म्हणजे? हेच, हे अशी सारखी रडूबाई सारखी रडत असतेस आणि मग तो आदित्य येतो धावत, म्हणून काच लागली आज त्याला. माहितीये, बिचारा मनाने चांगला आहे म्हणून, पण त्याच्या चांगुलपणाचा तू फायदा घेऊ नकोस ताई. आणि ऍक्च्युली इथून पुढे जर त्याच्याकडे काही काम असेल ना तर तू मला सांगत जा. सगळा गोंधळ करून ठेवतेस. आणि मसाल्याच्या डब्यातून कधी कोणी हळद लावतं का? अजून त्याला आग झाली असते म्हणजे, अजून काही झालं असतं म्हणजे. तू ना ऍक्च्युली त्याच्या गोष्टींमध्ये पडूच नकोस. आय विल टेक केअर ऑफ हिम. ओके. गोंधळ करून ठेवते सगळा. माझं पण तुझ्यावर खूप प्रेम आहे आदित्य, आणि फक्त तुझ्यावर प्रेम आहे. आदित्य, काच लागली तुला? अरे देवा, आय एम सो सॉरी. चुकून फुटलं माझ्या हातून ग्लास. एक मिनिट. नको काय नको, केवढं लागलंय बघ. औषध नको लावायला. हे काय होऊन बसलंय यार. मधुराने किती मोठा गैरसमज करून घेतलाय. आता गोष्टी आणखीनच बिघडतील. मीराची पक्की खात्री झाली असेल की मधुराचं माझ्यावर खूप प्रेम आहे. आता मीरा तिचा हट्ट नाही सोडणार. बिचारीला कळतच नाहीये की भावनेच्या भरात किती चुकीचा निर्णय घेते. मधुरा तिच्या आयुष्यातली टॉप प्रायोरिटी. काय करू? मीराशी आर्ग्यू करण्यात आता काहीच पॉइंट नाही.
त्यापेक्षा असं काहीतरी केलं पाहिजे की ज्यामुळे आपण खूप मोठी चूक करतोय याची मीराला जाणीव होईल. असं वाटतंय नाचावं गावं ओरडून सगळ्या जगाला सांगावं की आदित्य लव्ज मी. धावत तुझ्याकडे यावं आणि तुझ्या कुशीत रडावं असं वाटतंय रे आदित्य. आपल्या प्रेमाचं फूल नुकतं कुठे फुलत होतं आणि हे कुठलं वादळ आलंय रे अचानक. ताई ताई ऐक ना, मला तुला केव्हापासून आनंदाची एक बातमी सांगायची आणि तू विचारतही नाहीस काय बातमी आहे. आता ऐक तरी प्लीज. नाही ऐकायचंय मला मधुरा. झोपली वाटतं. You're looking beautiful. मला फक्त इतकंच माहितीये, माझं फक्त तुझ्यावर प्रेम. माझा तुझ्यावरचा सगळा राग पळून गेला आधी. तू तुझ्या मनातलं प्रेम किती वेगळ्या पद्धतीने सांगितलंस. कसलं प्लेझंट सरप्राईज दिलंस तुम्हाला. आय एम शुअर तू माझ्या बरोबर म्हणेन तिथं डेटवर येशील. आणि येस 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 आपण लगेच ताईला मामाला सगळ्या जगाला सांगून टाकायचे की वी आर इन लव्ह. प्रेम व्यक्त करण्याची तुझी स्टाईल किती हटके, एकदम तुझ्यासारखी. माझं पण तुझ्यावर खूप प्रेम आहे आदित्य. ओ गॉड. मधुरा तुला हवी असलेली प्रत्येक गोष्ट दिली ग मी आजपर्यंत. तोंडचा घासही देईन ग. पण आदित्य तो तर प्राण आहे माझा. तोच हवाय तुला. काय करू मी. मला माहितीये ताईला मामाला अथर्वला आणि ऑफिसमध्ये सुद्धा सगळ्यांना तू खूप आवडतोस. पण मला तू किती आवडतोस हे कुणीच इमॅजिन नाही करू शकणार. तू फक्त आणि फक्त माझा आहेस. आता माझ्या स्वप्नात ये आणि माझ्याशी गोड गप्पा मार. असं वाटत होतं कोणीतरी माझ्या मनावर सुरी फिरवत आहे जेव्हा मी तुला मधुराच्या इतकं इतकं जवळ पाहिलं. आदित्य, मधुरा तुझ्या प्रेमात खूप पुढे निघून गेली अरे. आणि मी माझं पाऊल रोखून धरले तिच्यासाठी. पण दूर कशी जाऊ तुझ्यापासून. दादा दादा कुठे गेला. दादा आज तू लवकर उठलाच वाटतं. कुठलं कुठला झोपलोच नाहीये. म्हणजे रात्रभर पार्कात एकटाच विचार करत बसलो होतो. विचार करून करून ना डोकं फुटायची वेळ आली. हे सगळं खूप नाजूक आहे रे. कसं सोडवायचं तेच कळत नाहीये मला. दादा तू डायरेक्टली मधुरा ताईला का नाही सांगून टाकत की तुझं तिच्यावर प्रेम नाहीये. तर आधीच तुझ्या आणि मीरा ताईची कमिटमेंट आहे. बघ दादा पहिल्यांदा त्रास होईल.
पण सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. सरळ सरळ स्पष्ट आणि खरं बोललेलं बरं. कारण नंतर जर तू हे बोललास ना तर मधुराताईचा गैरसमज वाढत जाईल. नाही अथर्व, तुला वाटतंय तितकं सोपं नाहीये. तुला माहितीये मधुरा कशी येते. तिला जे हवं असतं ते हवंच असतं. आणि जर तिला मी हे सांगितलं ना की माझं तुझ्यावर नाही मीरावर प्रेम, तर ती हे कधीच एक्सेप्ट नाही करणार. उलट स्वतःच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेणे आणि मधुराच्या बाबतीत जरा जपूनच वागायला पाहिजे. एका बाजूला मधुराचा स्वभाव आणि दुसऱ्या बाजूला मीरा हटून बसली की आपलं प्रेम विसरून जावं. दोघींचे दोन टोकांचे हट्ट आहेत. कुणीच माघार घ्यायला तयार नाही. मी काय करू, बोल ना. मला तर इथून निघून जावं असं वाटतं. अरे दादा काय बोलतोयस तू? तू मीराताईशिवाय राहू शकणार आहेस का? नाही ना, नाही राहू शकणार. आणि मीरा सुद्धा माझ्याशिवाय नाही राहू शकणार हेही माहिती आहे मला. पण मी काय करू? मीराशी बोलायला गेलो तर मीरा ऐकून घेत नाही आणि मधुराशी बोलू शकत नाही. चारी बाजूंनी कोंडी झाली माझी. काय करू तेच कळत नाहीये मला. मला खरंच इथून निघून जावं असं वाटतंय. दादा तुझा अथर्व, अरे सोल्युशन देतोय तुला. दादा तू बॅग भर. मी मीराताईला जाऊन सांगतो की आदित्य दादा चाललाय कायमचा नाशिकला. बघ ती येणार. असं तुला वाटतं? नाही येणार. तिच्या डोक्यात सध्या फक्त मधुरा आहे, दुसरं काहीच नाही. ती नाही येणार. दादा मीराताईचं तुझ्यावर खरं प्रेम. ती येणार. तू बॅग भर. मी आलोच. काय काय प्लीज तू लवकर चल. अरे काय झालं? तू नाही आलीस तर दादा काहीतरी वेगळंच करून बसेल. वेगळंच म्हणजे? माहित नाही काय ते, पण तू भयंकर अपसेट झाला का? बॅग भरून नाशिकला चाललाय कायमचा. कायमचा? असं कसं करू शकतो तो? एक काय करतोयस तू? बॅग का भरतोस आदित्य? तुला बोलायचंच नाहीये का माझ्याशी? काय चाललंय तुझं? ऐकणारच नाहीस का माझं? तू ऐकतेस का कुणाचं? कुठे चाललायस तू? नाशिकला चाललोय कायमचा. अजिबात इच्छा नाहीये इथे राहण्याची. का? का ते तुला चांगलंच माहिती. का थांबू मी इथे? एक तरी कारण सांग की ज्यासाठी मी इथे थांबावं. माझा जिच्यावर प्रेम आहे ती म्हणते की प्रेम विसरून जा. का? तर दुसरं कुणीतरी माझ्या प्रेमात पडलंय म्हणून. जिच्यावर माझं प्रेमच नाहीये तिला एक्सेप्ट कर असं म्हणते. मला जर तुझं प्रेम मिळणार नसेल ना तर इथून निघून जाणंच बेटर आहे माझ्यासाठी. तुला नको आहे ना मी दूर निघून जाईन तुझ्यापासून. पण मी मधुराला एक्सेप्ट नाही करणार. दूर निघून जाईन मी तुझ्यापासून. तू कुठेही जाणार नाहीयेस आदित्य. मी तुला जाऊच नाही देणार. काय चाललंय? मीरा तू काय करतेस इथे?